सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी मी याला उपाशी मरू देणार नाही बरं का नेने खारकर. मी याला माझ्या घरी नेणार. संध्याकाळी सगळे येईपर्यंत मी याच्या योग्य ते संस्कार करतो. टिपरे कुटुंबातला मेंबर आहे हा, योग्य दिसायला हवा. हो असं कसं चावेल. आपण चावरा कुत्रा म्हणूनच जर सोडून दिला असेल कुणीतरी तर. अगो बाई खरंच की. आज तुम्ही कुत्रा पाळलात, उद्या मांजर पाळाल, कोंबड्या पाळाल. या सोसायटीची तुम्ही राणीची बाग करून टाकणार. नशीब बिबळ्याने पाळलात, नाही तर राहायचे वांदे करून टाकले असते. तू कपरे. हे बघा मिस्टर बिबळे, मिस्टर परांजपे, नाही तुम्हाला त्रास झाला ह्याबद्दल सॉरी. पण तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः येऊन ती घाण साफ करीन. तुम्ही कुठे कुठे केली ते मला दाखवा, सगळ्या जागा मला दाखवा. मी त्यावेळी मी करीत थांबा, तुम्ही काळजी करू नका. मी काय आहे, मुका प्राणी आहे, निष्पाप मनाने त्यांनी हे केलेलं आहे. यार मी कुठे ठेवले आई. नको राहू दे, सकाळी सकाळी लेक्चर नको. कुठे. हा मी आलो इथे बसलो. इथे असे पाय ठेवले, नंतर मी शूज काढले इथे आणि मी काढला आणि असा हा इकडे फेकला. म्हणजे इथे कुठेतरी असा सापडलेला आहे. व्हेरी गुड. आई. अरे काय झालं याला. काय झालं, ओरडायला काय झालं तुला. अगं काय ओरडतोस काय. लोकांना वाटेल आपल्या घरी आग लागली. काय झालं. काय बोलतो तुम्ही. बाबा हे बघा. अगं बाई. काय हे शिर्या, काय दळबद्रीपणा हा. अरे तुला नवीन सॉक्स नाही घेता येत, जुना सॉक्स वापरतो. बाबा हा नवीनच आहे, हे बघा. मग तुला काय म्हणायचंय, मी धुताना फाडलाय तो. हा ही शक्यता आहे. काय शक्यता आहे म्हणतो तुम्ही. काय टिंगल कसली करता. अहो हा 2-2 दिवस मोजे धुत नाही, मला ते शोधावे लागतात आणि धुवायला न्यायला लागतात. आई माझा ऐक. हे बघ उद्यापासून तुझे मोजे तू धुत जा. हा मला काही गरज नाही त्याची. अरे मी कुठे असं काय म्हटलंय. मग तू नाही फाडलेस आहे. शेरू आहे ना, शेरू त्याचा पराक्रम आहे. बघा कुडतडलेलं दिसतंय. खरंच. हे काय आहे. काय ग हे बाहेर ना कुठं घेऊन आले. टाकून देते. गप्पा बस. माझं ब्रँडेड शूज आहेत ना मामा. पण दुसरा कुठे आहे. माहिती नाही, दुसरा कुठेतरी हरवलाय. असेल तो सापडेल इथे कुठेतरी. शोधा ना. नाही मला असं वाटतच नाही की तो दुसरा सापडला तरी तो अशा स्टेट मध्ये असेल की मी तो घालून जाईन. व्हॉट नॉनसेन्स. आता मी कशी जाऊ, मला किती उशीर झालाय. खातात चावून माहिती काय करायचं. आपला शेरू त्याचा पराक्रम आहे. आता काय करायचं. बघ आता मामा कपरे. मामा तू सांग आबांना की नको आपल्याला शेरू विरू. असं कसं सांगणार. आणि तुझा मोजा खाल्लाय ना, तू जाऊन सांग. मी सांग बाबा तुम्ही सांगा ना, माझा ऐकणार थोडी आहे बाबा. मग माझा ऐकणार आहेत का ते. तुम्ही दोघंही घेऊन जा आणि सांगा. नाही मामा प्लीज प्लीज प्लीज. काय मी माझं काहीच बिघडलेलं नाहीये. मी भाकरी करून त्याला घालते बस. नाही पण श्यामल तू जरा बरोबर चल. मी हो का. भीती वाटते तुम्हाला. आबा अत्र उपविश अहम गंगाधरः अयम शेखरः एषा श्यामला. जलम जलम पातुमिच्छसी. मी ते ओळख करून दिली म्हणजे काय, भुंकायला नको घरातल्या माणसांवर रानाड्याच्या कुत्र्यासारखा. काय काय. अहो आबा, अहो काल यांनी काय पराक्रम करून ठेवले तुम्हाला माहितीये का. अरे वा, पराक्रम केला. काय केलं. अहो शिर्याचे नवीन मोजे कुरतडून ठेवले.
त्या निकिताचा एक बूट कुठेतरी लांब टाकून दिला होता, दुसरा कुरतडलाय. काय सांगू आता. अहो घरातले आता गाद्या आणि उषा फाडून ठेवेल हा. आबा आपण काय करूया, त्याला अशी छानशी साखळी आणून छानसे असं बांधून ठेवूया का? छानस अगं लहान आहे तो अजून, बागडण्याचं वय आहे त्याचं. हो. अहो पण आबा तोपर्यंत तो सगळ्या घरादाराची वाट लावेल, त्याचं काय. अरे असं कसं म्हणतोस तू? बघ शेखर श्यामला शिर्या आणि शलाका नाही का लहानपणी व्रात्यपणा करायची, हळूहळू मोठं झाल्यानंतर शांत झाली. तर हा सुद्धा शांत होईल ना, तर लहान आहे तो, हो ना शांत होतो. अहो पण आबा ते अरे दुष्यंत एही आगच्छ त्वं श्वान मूर्खोसी. श्यामल, मला तरी हे प्रकरण जरा अवघडच दिसतंय. का हो? अगं नाही, आपल्याच घरात आता 2 तट पडणार. एका बाजूला शिर्या आणि निकिता, दुसऱ्या बाजूला आबा आणि एक कुत्र्याचं पिल्लू. हो, मधल्या मध्ये आपलं मरण आहे. अगं तू काय कौतुकाने हसत बघतेस तिकडे? अहो बघितलं का, ते पिल्लू एवढंच आहे पण आबा पण एवढेच झाले. त्याच्या मागे किती लगबगीनी पळतात बघा. आणि संस्कृत. आबा नाही, काय शोधताय? दुष्यंत पाहिलास का? दुष्यंताला पाहिला? दुष्यंत? दुष्यंत म्हणजे शेरू. शेरू की शिर्या? शिर्या नाही रे, आमचा शेरू. अच्छा, कुत्रा. हा हो, तो पाहिला कुठे? म्हणजे तुला गेटच्या बाहेर दिसला का कुठे? नाही आबा, पण मगाशी कुत्रे पकडायची गाडी आली होती. हा? म्हणजे तू त्याला नेलं नाही ना त्याला? नाही म्हणजे बघा तुम्ही, मला काय माहिती नाही, मी येतो. हा बरं. अरे बापरे. अरे शेरू यू शेरू, ये शेरू, यो शेरू. हो आबा, शेरू काय शोधताय? हे आमच्या शेरू. म्हणजे ते पिल्लू कुत्र्याचं? तुम्हाला सापडलं का? हो, म्हणजे मगाशी गाडी. गाडी काय सापडला? नाही हो, मगाशी कुत्र्यांची गाडी आली होती. कुत्र्यांची गाडी? अहो कुत्रे पकडायची, हा. ते घेऊन गेले. अरे पण तुम्ही सांगायचं ना, टिपऱ्यांचा कुत्रा म्हणून पाहिलं. अहो कसं सांगणार आबा, हा? त्याच्या गळ्यात पट्टा नव्हता. पट्ट्या गळ्यात का कमरेत? कोण पट्ट्या गळ? अहो काय, तुम्ही लवकर जा आणि त्याला सोडून आणा, पैसे भरून. हा म्हणजे काय त्याला सोडून आणायचा? हो. मग काय करायचं? अहो त्याच्या गळ्यात पट्टा आणि बिल्ला बांधायचा. बिल्ला कशाला? अहो कुत्र्याचं लायसन. ते लायसन कुठे मिळतं? अहो म्युन्सिपाल्टीत मिळतं. मिळतं का? मला दाखवाल तुम्ही? हो दाखवतो. चला लवकर चला, तुम्ही चला. या. कुठे राहिले आबा? 1 वाजत आला. खारकरांकडे फोनच करावा. दुष्यंत शेरू. अगं बाई, आगच्छ आबा यम श्यामला. आबा हो, आबा कुठे होतात तुम्ही? मी आता खारकरांना फोनच लावला होता. केला नाहीस का फोन? नाही. बरं झालं. नाही तिकडे मी नव्हतोच खारकरांकडे. उगाच त्यांना काळजी वाटे कुठे गेला आबा म्हणून. नाही पण कुठे होतात तुम्ही? मी काय ते? दुष्यंत पट्टा बिल्ला पट्टा. अगं बाई, हे काय आहे? दुष्यंत मारी श्यामी. काय झालं श्यामाला? हा सकाळी मी याला शोधायला बाहेर पडलो ना, शोधायला बाहेर पडलो तर कोणीतरी मला सांगितलं की म्युन्सिपाल्टीची गाडी आली कुत्रे पकडायला म्हणून. हो. अगो बाई, मग याला उचलून नेलं की काय? माझी धावाधाव झाली ना. बरं झालं खिशात पैसे होते म्हणून मी तिकडे गेलो आणि त्याला सांगितलं की बाबा नो, हा आमचा पाळलेला कुत्रा आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ह्याच्या गळ्यात पट्टा नाही, बिल्ला नाही. तर पट्टा बिल्ला असतात आम्ही याला पकडलं नसतं. माझी श्यामी. दुष्यंत मग काय मी बाबापुता करून म्हटलं बाबा सोडवा, आमच्या घरचा कुत्रा आहे हा. आणि मग मी हे व्यवस्थित बिल्ला पट्टा सगळं लायसन्स वगैरे आणलेलं आहे. बरं, याला साखळी बांधता येईल बरं का श्यामाला.
साखळी बांधता येईल. म्हणजे काय होईल, हा रात्री शिऱ्याचे मोजे फाडणार नाही. बरे आबा, आपण आता जेवून घेऊया का? उशीर झाला ना, भुकेची वेळ झाली की नाही? आम्हाला दुष्यंतीची सुद्धा पोटा पाण्याची व्यवस्था करायला हवी. हो हो, त्याला दूध भात दिलं तर चालेल ना थोडस? उत्तम उत्तम. सावकाश सावकाश. अगच्छ अगच्छ अगच्छ. ते काम तुझं आहे. माझं तुला हाऊस आहे ना, मग कर ना आता. अरे म्हणून का सगळी कामं का मिस करायची? मीच करायची म्हणजे? अरे मग उपाध्यक्ष शब्दाचा अर्थ काय? काय हर काम्या. चमत्कार चमत्कार चमत्कार. कसला चमत्कार? सोसायटीच्या इतिहासातील अविस्मरणीय घटना. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यात एकमत. अरे टाळ्या. ए वाजव ना, ए, वाजव शिर्या, ना ए. टाळ्या. अरे तू काय मला येडा समजतो काय? सेक्रेटरी कोण आहे? तू आहेस तर. मग सगळी कामं आम्हीच करायची? ए, कसली काम रे? ए चोच्या, आज संध्याकाळी सभासदांची मीटिंग आहे, माहितीये? ए अचानक कसली मीटिंग? म्हणजे तुला काहीच माहित नाही काय ते? अरे बाबा, तुमच्या कुत्र्याची सभासदांनी कंप्लेंट केली आहे. त्यामुळे त्यामुळे काय? त्यामुळे सगळ्या सभासदांची आज मीटिंग आहे. त्यात आबांना पण बोलवलंय. आबांना? मग हो. आबांना सांगितलं? नाही, ती डेअरिंग आपल्यात नाही बाबा. शिर्या, ते काम तर तूच कर. मी? हे बघ शिर्या, एवढं तू कर, बाकीचं सगळं आम्ही करतो. हो शिर्या. शिर्या, अरे अरे हा गेला रे. बहुतेक टेन्शन मध्ये आला. अरे हा एक टेन्शन काम तर आहे करू. ना यार. मग काय? बघ, इथून आपण सरळ आहे ना सोसायटीच्या ऑफिस मध्ये जाऊया. अरे पण नाही, अरे तो सॉल्व्ह तर झाला पाहिजे. असं कसं म्हणताय तुम्ही? आई आई अरे काय? आबा अरे आबा. काय झालं आबांना? हा? अगं हे आबांना काही झालेलं आहे, कुठे आहेत हे विचारतोय मी. अरे नीट विचारायचंस ना, काय झालंय? ते असतील रूम मध्ये, तू का असं धापा टाकत आलायस? एवढी घाबरले मी. बरा आहेस ना तू? मोठा प्रॉब्लेम झालाय. अगं आपल्या शेरूमुळे, म्हणजे आबांमुळे. तू काय झालं ते सांगणार आहेस का? काय प्रॉब्लेम झाला? अगं ही संपूर्ण सोसायटी आपल्या शेरूच्या विरोधात आहे. सगळ्यांनी ऑफिसमध्ये कंप्लेंट केली आहे. अगं बाई. आणि ती लेखी सयांसकट. हो. हो. मग आता? आता काय, संध्याकाळी इमर्जन्सी मीटिंग बोलवली आहे. त्यात आबांनाही बोलवलंय. हो, मग ते काय म्हणाले? मला कुठे भेटलेत आहे, मी शोधतोय ना त्यांनाच. पण आबांना कोण सांगणार? ए बाबा, मी सांगणार असं तुला वाटत असेल तर मी याच्यात पडणार नाही. हा, तू बघ. हा, माझ्याकडे येऊ नकोस अजिबात. मी बाबांना विचारतो. ए अरे ए शिर्या, बाबांना कशाला? पाठवायला तर हवं, आणि सगळ्यांनी ही जबाबदारी माझ्या डोक्यावर टाकली. अरे पण तू सेक्रेटरी आहेस ना, मग तू जाऊन सांग. हो. मी सांगितलं आणि ते म्हणाले तू पण चल. मग प्रॉब्लेम. आता काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? ते मी नाही जाणार ना, सांगून ठेवतो. का? मी गोट्याला सांगितलंय. आबा कुठे निघाला याला घेऊन? सोसायटीच्या मीटिंगला. याला घेऊन? हो. अरे ह्याच्यासाठीच तर मीटिंग लावली आहे. अरे काय रे शिर्या, सेक्रेटरी ना तू? तू सांगितलं नाही ना? आबा मला माहित होतं, पण हा, मला सांगायचा कोणी हा प्रश्न होता. मला नेनेनी फोन करून सगळं सांगितलं. बाबा, माझं काय म्हणणं आहे, तिथे जाऊन तुम्ही काय सांगणार आहात? आबा, तुम्हाला माहितीये का, अहो तुमच्या विरोधात अख्खी सोसायटी आहे आणि नेने सुद्धा. असू दे, मी तिकडे जाऊन सगळ्यांना तोंड देणार. असं घाबरून माघार घेणं मला कधीच आवडलेलं नाही. हो, म्हणजे मी कसा योग्य आहे ते सगळ्यांना मी पटवून देणार. सुशांत, अगच्छ. नाही, काय माहितीये का, या गोष्टीचा निर्णय व्हायलाच पाहिजे. आणि तुम्ही अध्यक्ष आहात, त्यामुळे हे काम तुमचं आहे. चालेल चालेल, पण येतो ना आबा. नाही नाही, ऐका ऐका, मी काय मी काय म्हणते ऐका. हे बघा, आबांनी कुत्र्याचं पिल्लू पाळलं. आता ते पिल्लू आहे, पण पुढे मोठं होईल का नाही, मग ते कुणाला चावलं म्हणजे मग त्याचा त्रास कुणाला होईल? समजा ऐका, समजा मलाच चावलं, मग काय करणार
पण आता आबा येणार येणार आहे ते सगळ्यांना सर्व नीट सांगतील. हे बघा मी आबाला नेने तुम्ही फोन केलाय ना, हा मग आबा येतील. बघा मी सांगतो. या 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 आबा या 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 या. अयम नेने चला अयम खारकर मम मित्र समुदाय हा. मी त्याची संस्कृत बोलतो. मारिश्यामिया मा उपद्रवम करू हा. काय झालं कोणाला काही त्रास आहे का? काय झालं? कोणाला त्रास आहे? तुम्हाला त्रास आहे? काय काय नेने का कुटुंबाला काय काय केलं तुम्ही? अहो त्रास म्हणजे कुत्रा चावतो. अहो नेने काकू, चावतो हा एकच गुण माहितीये तुम्हाला, पण बाकीचे गुण? आणि तो जर असा चावत सुटला असता कुत्रा तर पाळला असतं का कोणी मला सांगा? हा? आणि चावण्याशी तुमचा संबंध येतो कुठे मला सांगा नेने काकू? तुम्ही राहता सी विंग मध्ये. काय हो? हा हो ते ठीक आहे हो, पण मी इतरांचं म्हणत होते. इतरांचं नाही, तुम्ही विरोध करायचा म्हणून करू नका बरं का. म्हणजे सबळ कारण द्या म्हणजे मी मान्य करेन. एक कोणतरी घाबरतो आणि इतरांना चिथावतो असं व्हायला नको. हा पण मी काय म्हणतो आबा, हे मध्येच तुम्हाला कुत्रं पाळायचं कसं काय सुचलं? नाही सुचलं काही नाही मला, केवळ भूतदया म्हणून मी हे पिल्लू घरी आणलं कुत्र्याचं. जर मी घरी आणलं नसतं ना तर या पावसा पाण्यामध्ये बरं का ते आश्रय नाही त्याला काही, आणि ते बेवारशी अन्न पाण्याशिवाय तडफडून मेलं असतं ना. आणि त्याच्यासाठी आपण काही केलं नाही ही टोचणी आयुष्यभर माझ्या मनात राहिली असती. तर तसं वाटू नये एवढाच स्वार्थ माझ्या मनात होता. आबा तुम्ही जे केलं ते योग्यच आहे. बरोबर. आबा तुमच्या जागी मी असतो ना तर हेच केलं असतं. नाही आबा तुमचं योग्य आहे. अहो माणुसकी आहे ती. आबा हे पिल्लू तुम्हाला सापडलं कधी? सापडलं कधी म्हणजे मी वॉकला गेलो होतो ना, सकाळी जातो तो त्यावेळेला सापडलं. हे खारकर आणि नेने होते ना माझ्या बरोबर. सांगा ना. आता तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? भूतदया लक्षात ठेवा. आबा टिपरे आपणच का? हो मीच. काय काम होतं? नाही नाही श्यामल, हे श्यामल तू मला नको जायला सांगू. काय तिथे त्यांच्या विरुद्ध कोणी ते काहीतरी बोलणार आणि मग माझं डोकं जाणार. त्याच्यापेक्षा मी घरी बरा आहे. मला माहितीये यासाठीच तुम्हाला आबा नको म्हणाले होते. म्हणून मी सुद्धा गेलो नाही. गोट्याला व्यवस्थित समजावून सांगितलं. अरे पण मला काळजी काय वाटते माहितीये, तिथे आबा काय बोलणार आहेत? नाही त्याची काळजी तुम्ही नका करू. ते सगळं व्यवस्थित सगळं समजावून सांगते. त्या बाबतीत प्रश्नच नाही. हो इथे सोसायटीत ना सगळे हळूहळू आता काय काय पाळायला लागले. ह्याचा तो मित्र मनोज त्यांनी श्रावण पण पाळलाय. काय ते? श्रावण पाळलाय त्यांनी. हे श्रावण म्हणजे पेट नाही. अगं बाई श्रावण म्हणजे महिना. काय आबा काय झालं? काय बाबा काय झालं आबा? आबा आबा काय झालं आबा? अहो आबा काय झालं? काय बोलले का ते? अभाऊ काय झालं काय मीटिंग मध्ये? काही नाही, माझा मुद्दा सगळ्यांना व्यवस्थित पटवून दिला आणि त्यांना तो पटला देखील. म्हणजे भूतदयेचं महत्व त्यांना पटलं. नेने तर म्हणाले आज मी माझ्या सुनेला पटवून देतो. अरे देवा. आबा म्हणजे केस जिंकली तर? हा काय की एखादा एक्सपर्ट वकील असला ना की केस जिंकण्याची 100% खात्री. काय पण आरोपी आहे कुठे आबा? तो गेला आपल्या घरी. अगं तो त्याचा मालक येऊन त्याला घेऊन गेला. हे आपल्या बी विंग मधले देसाई आहेत ना, देसाई
हा त्यांचा मित्र तो पूनम अपार्टमेंट मध्ये राहतो. काय झालं मीटिंग मध्ये हा तो विषय निघाला ना, त्याच्यामुळे देसाईंना कळलं. त्यांनी लगेच त्या मित्राला फोन केला. मग खुश झाला असेल एकदम. खुश म्हणजे काय, आनंदाने रडला तो. त्या बापड्यांनी आशा सोडून दिली होती. माझ्या पाया पडला तुला मिळालं बरोबर. चला अशा प्रकारे या प्रकरणावर पडदा पडला. ए शिर्या, काय आहे? 2 दिवस पाहुणा टिपरेंचा पाहुणचार घेऊन गेला. तुम्ही कुठे निघाला? इथून या बाजूनी जा. हो, सावकाश आबा, ना. सावकाश काय हवंय आबांना? हा? अरे जागा दे ना त्यांना. शिर्या, अहो हो, ती काय कुत्र्यांची बिस्किट आणून ठेवली तेवढी तुम्ही, त्याचं काय करायचं आपण आता? हे, शिर्या मी नाही खाणार हा. अरे तू नाही देसाईंकडे नेऊन देतोस का? म्हणजे मग काय आपण काय त्या करणार? कुत्र्याचं खरं नाव कळलं? हो मला कळलं. काय काय? जेम्स बॉन्ड. अगं बाई, काय म्हणजे आपल्याकडे होता तो जेम्स आणि त्या देसाईंच्या मित्राच्या घरी होता तो बॉन्ड. म्हणजे 2 कुत्रे? 2 कुत्रे आहेत, जुळे जुळे. त्यात बरं का देसाईंच्या मित्राला शेवटपर्यंत कळलं कुत्रा हरवलाय म्हणून. कारण बॉन्ड एका दारातून जायचा आणि तोच परत यायचा दुसऱ्या दारात. त्यांना वाटतं दोन्ही कुत्रे आहेत घरी. पण जेव्हा ते आले तर त्यांच्या हातात बॉन्ड होता आणि माझ्या हातात जेम्स होता. तेव्हा त्याला कळलं की कुत्रा. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी